नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, अण्णासाहेब पाटील आर्थिक महाविकास मंडळातर्फे मराठा तरुणांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी 15 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज हे मिळते. आणि या योजनेअंतर्गत आता काय काय पात्रता लागते, काय काय कागदपत्रे अपलोड करावी लागतात आणि या योजनेचा ऑनलाईन नक्की फॉर्म कसा भरायचा असतो हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला A to Z प्रोसेस लाईव्ह तुम्हाला फॉर्म भरून दाखवणार आहे. तर व्हिडिओ नक्की आपला शेवटपर्यंत पहा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट्स तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला वेबसाईटवरती यायचं आहे. udyog.mahaswayam.gov.in या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. इथं आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुमचं इथे अकाउंट उघडणं गरजेचं आहे. अकाउंट असेल तर तुम्ही लॉग इन करू शकता. अकाउंट नसेल तर तुम्हाला रजिस्टर नाव बटनावरती क्लिक करायचं आहे. रजिस्टर नाव बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे एक नोटीस लागली आहे, नीट ऐकून घ्या. तुम्ही जर रोजगार किंवा कौशल्य, एम्प्लॉयमेंट स्किल वगैरे या ज्या महास्वयंच्या वेबसाईटवरती कधी अकाउंट बनवलं असेल, ज्यामध्ये जॉब कार्ड संबंधी असेल किंवा काही, तर तुम्हाला अकाउंट उघडायची गरज नाही. तुम्ही डायरेक्टली ते युजरनेम आणि ID पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता. पण जर अकाउंट उघडलं नसेल तर क्लिक हिअर बटनावरती क्लिक करून तुम्ही इथे अकाउंट बनवू शकता. जसं की तुमचं नाव टाकून, आडनाव टाकून, त्यानंतर तुमचं मिडल नेम टाकायचं आहे आणि त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ आणि जेंडर, त्यानंतर आधार नंबर, तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाकून नेक्स्ट बटनावरती क्लिक करून वैयक्तिक माहिती वगैरे बघून तुम्हाला अकाउंट इकडे उघडायचं आहे. जर तुमचं अकाउंट अगोदर आहे असं दाखवत असेल तर तुम्ही डायरेक्टली फॉरगॉट करून पासवर्ड तुम्ही इथे लॉग इन करू शकता. तुम्हाला पुन्हा अकाउंट उघडायची गरज नाही. पण ज्यांचं अकाउंट नाही त्यांनी इथे अकाउंट उघडून घ्या. अकाउंट उघडलेलं आहे असं मी समजतो. आता तुम्हाला तुमचा इथे ID आपलाच आधार नंबर असणार आहे आणि पासवर्ड जो तुम्ही बनवला असाल तो इथे टाकायचा आहे आणि कॅप्चा आहे त्या बॉक्समध्ये जसं लेटर नंबर आहे ते टाकून लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने एक इंटरफेस दिसेल, ज्यामध्ये डॅशबोर्ड आहे, चेंज पासवर्डचा ऑप्शन आहे. पासवर्ड चेंज करायचा, पासवर्ड चेंज करा. व्ह्यू प्रोफाईलचा ऑप्शन आहे, या व्ह्यू प्रोफाईल बटनावरती क्लिक करा. तुम्ही जी माहिती भरलेली आहे, तुमचं नाव, तुमचा ॲड्रेस, तुमचं पर्सनल इन्फॉर्मेशन, सगळी माहिती जर बदलायची असेल तर संपादित करा वरती क्लिक करून तुम्ही एडिट करू शकता. आणि काही माहिती जर तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे किंवा अन्य काही माहिती बदलायची असेल, काही माहिती एडिट करायची असेल तर तुम्ही आत्ताच इथे एडिट करून घ्या आणि सेव्ह करा. सगळी माहिती तुमची इथे दिलेली आहे. एकदा चेक करून घ्या आणि सेव्ह करा. सगळी माहिती तुम्ही चेक केली. आता खाली यायचं आहे. होम पेजवरती आल्यानंतर अवेलेबल स्कीम दाखवेल. कोणकोणत्या स्कीम आहेत. तर वरती आपल्याला मराठी ही लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. आता तुम्हाला दाखवेल मराठीमध्ये सगळं व्यवस्थित. योजनेचं नाव आहे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना. दुसरी योजना आहे गट कर्ज व्याज परतावा योजना. तिसरी आहे गट प्रकल्प कर्ज योजना. तर आता वैयक्तिक आपण घेणार आहे, त्यामुळे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना IR फर्स्ट या मंडळामार्फत आर्थिकदृष्ट्या मागास उमेदवारांना बँकेतर्फे स्वरोजगार उभारणीकरिता जे कर्ज दिलं जातं ते कर्ज रकमेच्या व्याज परतावा या बँक प्रमाणानुसार महामंडळाकडून केले जाईल. तर इथे लागू करा वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे येणार आहात. या योजनेची संपूर्ण माहिती दिली आहे, जसं की अर्जदार पात्रता, ज्यामध्ये महाराष्ट्रात रहिवासी असणं गरजेचं आहे. तसेच ज्यामध्ये वयोमर्यादा अट पुरुषांकरिता जास्तीत जास्त 50 आहे आणि महिलांकरिता जास्तीत जास्त 55 वर्ष असणार आहे. वेब पोर्टलवरती नोंदणी करायची आहे. आता नोंदणी आपण दाखवत आहे. त्यानंतर वार्षिक उत्पन्नाची जी मर्यादा आहे ती तुम्हाला 8 लाखाच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला किंवा उत्पन्नाचा दाखला नसेल तर ITR सुद्धा चालणार आहे. सदर योजनेची लाभार्थ्यांना महामंडळ कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसला पाहिजे. तसेच जे अपंग असेल तर अपंगाचं प्रमाणपत्र लागेल. केवळ तुम्ही एकदाच या योजनेचा लाभ इथे घेऊ शकता. दिव्यांग करता अर्ज दाखल करत असेल तर प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर मार्गदर्शक सूचना आहेत, जे काही GR वगैरे आहेत ते इथे तुम्ही डाउनलोड करू शकता. अर्ज प्रक्रियाची जी काही लिंक आहे ते दिलेली आहे. त्यानंतर पुढे अर्ज करण्यासाठी वरती क्लिक करायचं आहे. अर्ज करण्यासाठी वरती क्लिक केल्यानंतर जिल्हा निवडायचा आहे. तुमचा जो काही जिल्हा असेल तो निवडायचा आहे आणि लागू करा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. लागू करा ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर कुटुंबाचे उत्पन्न 8 लाखाच्या मर्यादेत आहे का, तर इथे येस करायचं आहे. त्यानंतर आपण कर्ज नवीन आहात का, आपलं म्हणजे जे काही कर्ज आहे ते पहिल्यांदाच तुमचं नवीन आहे का, कर्ज आपलं नवीन आहे तर इथे येस करायचं आहे. त्यानंतर
आपला ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होणार आहे. आता अर्ज ओपन झाल्यानंतर एक एक माहिती भरायची आहे. वैयक्तिक माहिती ॲटोमॅटिकली आली दिसेल. तुमचं नाव, अर्जदाराचं आडनाव, मोबाईल नंबर, लिंक, जात, मातृभाषा, ईमेल ID, सगळी माहिती ॲटोमॅटिकली वैयक्तिक माहिती आलेली आहे. त्यानंतर लेफ्ट साईडला पाहू शकता दुसरा ऑप्शन आहे निवासी तपशील, यावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्ही कुठे राहता, तो कायमचा जो काही पत्ता आहे तो कायमचा पत्ता इथे या बॉक्समध्ये टाकायचा आहे. सध्याचा पत्ता व कायमचा पत्ता सेम असेल तर या बटनावरती क्लिक करायचं आहे. टिक करून खाली तुमचा जिल्हा, त्यानंतर तुमचा जो काही तालुका असेल, तुमचं गाव, त्यानंतर तुमचं जे काही गावाचं नाव, शहर, तालुका सगळे सिलेक्ट करायचं. तुमचं शिक्षण किती झालंय, तुमच्याकडे पॅन कार्ड आहे का तर येस करायचं आहे, पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे. तुम्ही अपंग असाल तर इथे येस करू शकता, अपंग नसाल तर नो करायचं आहे आणि अर्ज जतन करा या बटनावरती क्लिक करायचं आहे. अर्ज जतन करा ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर लक्षात ठेवा आपला अर्ज हा ड्राफ्टमध्ये सेव्ह झालेला आहे. ड्राफ्टमध्ये सेव्ह झाल्यानंतर कर्ज तपशीलमध्ये व्यवसायाचं नाव, तुमच्या दुकानाचं, शॉपचं जे काही नाव असेल व्यवसायाचं ते टाकायचं आहे. व्यवसायाची श्रेणी, आता तुम्ही काय करता, मॅन्युफॅक्चरिंग करता का, सर्व्हिस देता का, ट्रेडिंग करता का, ऑदर काही ऑप्शन आहेत तर ॲग्रिकल्चर असेल किंवा ऑदर काही असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. तर यापैकी कोणताही एक ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा जे तुमचा बिझनेस आहे त्या रिलेटेड किंवा टाकायचं आहे त्या रिलेटेड. व्यवसाय उपश्रेणी, जे काही उपश्रेणी आहे ती इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यामध्ये जर नसेल तर तुम्ही ऑदर सुद्धा ऑप्शन सिलेक्ट करून ते ऑदर तुमची जी काही श्रेणी आहे, कॅटेगरी आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर व्यवसायात मिळाले अंतिम उत्पादन, तुमच्या व्यवसायातून तयार होणारी जी काही वस्तू असेल किंवा सर्व्हिस असेल, तुम्ही काय सर्व्हिस देता किंवा काय वस्तू देता ते टाकायचं आहे. व्यवसायाचा ॲड्रेस म्हणजेच पत्ता व्यवस्थित टाकायचा आहे आणि बँकेकडून आवश्यक असलेली जी काही रक्कम आहे ती रक्कम तुम्हाला इथे टाकायची आणि जतन करावरती क्लिक करायचं आहे. जतन करावरती क्लिक केल्यानंतर होम पेजवरती या, माय प्रोफाईलवरती क्लिक करा. जर मध्ये आधी लॉग आउट झालं तर माय प्रोफाईलवरती क्लिक केलं राईट साईडला माय प्रोफाईलवरती तर इथे पहा ॲप्लाय केलेलं सेव्ह ॲज अ ड्राफ्ट दाखवतोय. इथे एक तुम्हाला अर्ज क्रमांक आहे पहा, हा अर्ज क्रमांक आपल्याला लागणार आहे, याचा फोटो काढून ठेवा कारण आपल्याला पुढे हा लागणार आहे. लक्षात ठेवा मी काय सांगतोय, हा अर्ज क्रमांक आपल्याला पुढे लागणार आहे. IR1 आणि पुढे जो लिहिलेला आहे त्यानुसार हा अर्ज क्रमांक कॉपी करून ठेवा. या अर्जाच्या क्रमांकावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. लक्षात ठेवा क्लिक केल्यानंतर जो आपण अर्ज भरतोय तो अर्ज इथे ओपन होईल. पाहू शकता आपण क्लिक करूयात. आता हा अर्ज क्रमांक कॉपी करून ठेवा, आपल्याला लागणार आहे. पुढे आपल्याला यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपण जी आता माहिती भरत होतो तीच इथे उघडलेली दिसेल. वैयक्तिक माहिती, निवासी तपशील आणि कर्जाचा तपशील, आपण ही सगळी माहिती आता भरलेली आहे. फक्त आपलं राहिलेलं आहे आता अपलोड डॉक्युमेंट. अपलोडचा एक ऑप्शन आहे शेवटचा, त्यावरती क्लिक करायचं आहे. सगळी माहिती भरली आहे, आता डॉक्युमेंट अपलोड करायचे. डॉक्युमेंट अपलोड काय काय करायचे आहेत एकदम व्यवस्थितरित्या नीट व्हिडिओ पहा. पहिला आहे महाराष्ट्र रहिवासी असल्याचा पुरावा, ज्यामध्ये तुम्ही एक महाराष्ट्रात राहता तर एक कोणताही एक पुरावा द्यायचा आहे, ज्यामध्ये भाडे करार देऊ शकता, वीज बिल देऊ शकता, गॅस सिलेंडर कनेक्शन, दूरध्वनी बिल, बँकेचं पासबुक, रेशन कार्ड, पासपोर्ट, अशा पद्धतीचे ऑप्शन आहेत. यापैकी एक कोणतेही सिलेक्ट करा आणि त्यामध्ये चूज फाईलवरती क्लिक करा आणि इथे अपलोड करा. डॉक्युमेंट अपलोड करताना इथे फॉर्मॅट PNG, JPG, JPEG, BMP अशा प्रकारचा फोटो तुम्ही अपलोड करायचा आहे. रेशन कार्डचा फोटो मी इथे अपलोड केला आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने अपलोड करा. त्यानंतर आधार कार्ड अपलोड करायचं आहे. सिलेक्टमध्ये आधार कार्डची यामध्ये सिलेक्ट करायचं आहे आणि आधार कार्डचा जो काही फोटो असेल तो पाठीमागची आणि फ्रंट दोन्ही बाजू अपलोड करायचे. त्यानंतर उत्पन्नाचा दाखला लक्षात ठेवा, इथे ऑप्शन येतो कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला असेल तर कुटुंबाचा, फक्त तहसीलदारचा काढून ठेवा. जर कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला नसेल तर ITR सुद्धा देऊ शकता, आयकर भरणा पती व पत्नीचे. तर अशा पद्धतीने उत्पन्नाचा दाखला जर नसेल तर ITR सुद्धा देऊ शकता. तर यापैकी एक तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर चूज फाईलवरती क्लिक करा आणि इथे जो काही उत्पन्नाचा दाखला किंवा तुमचं जे काही ITR असेल ते तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे खाली यायचं आहे, कुटुंबाचा दाखला आपण इथे अपलोड करून घेऊयात. इन्कम सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला अपलोड केल्यानंतर खाली आहे जातीचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला. जातीचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, तर तुमच्याकडे काय आहे, कास्ट सर्टिफिकेट आहे का लिव्हिंग सर्टिफिकेट आहे? लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला. तर आपण चूज फाईलवरती क्लिक करूयात. तुमचं जे काही शाळा सोडल्याचा दाखला असेल ते तुम्ही इथे अपलोड करू शकता. तर तुमचा शाळा सोडल्याचा दाखला नसेल तर कास्ट सर्टिफिकेट, ज्यांनी कास्ट सर्टिफिकेट काढलं असेल ते सुद्धा इथे अपलोड करू शकता. त्यानंतर इतर कागदपत्रेमध्ये काय टाकायचं असं टाकू शकता, नाही तर सोडून द्या. आता शेवटचे 2 डॉक्युमेंट इथे राहिलेले आहेत. पहिला आहे प्रकल्प अहवाल म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट आणि दुसरा आहे सेल्फ डिक्लेरेशन डॉक्युमेंट. याचे दोन्ही फॉर्मॅट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. हे आपल्याला प्रकल्प अहवाल आहे आणि हा सेल्फ डिक्लेरेशन आहे. प्रकल्प अहवाल प्रोजेक्ट रिपोर्ट आहे, हा फक्त तुम्हाला प्रिंट करायचा आहे आणि यावरती जी माहिती आहे ती पेनाने भरायची आहे आणि हा प्रकल्प अहवाल तुम्हाला अपलोड करायचा आहे. आता यामध्ये प्रकल्प अहवालामध्ये पहिल्यांदा विचारलंय अर्ज क्रमांक. तुम्हाला म्हणलं होतं मी अर्ज क्रमांक कॉपी करून ठेवा. पहा
IR1 ने सुरू होतो. तर त्याच्या पुढं जो काही अर्ज क्रमांक तुम्ही फोटो काढलाय किंवा कॉपी करून घेतलाय तो तुम्हाला इथे लिहायचा आहे. हा जो प्रकल्प अहवाल आहे याच्या अगोदर प्रिंट काढून घ्या आणि इथे तुम्हाला लिहायचा आहे तो नंबर, त्यानंतर लाभार्थ्याचे पूर्ण नाव लिहायचं आहे, तुमचं नाव, त्यानंतर तुमच्या आईचं नाव, त्यानंतर तुमच्या वडिलांचे किंवा पतीचं नाव आणि त्यानंतर आडनाव. इथे सर्व तुम्हाला पेनाने व्यवस्थित लिहायचं आहे. त्यानंतर आता इथे 9 क्वेश्चन आहेत, त्या 9 क्वेश्चनची उत्तर लिहायचे. व्यवसायाचं नाव टाकायचं आहे, तुमचं जे काही नाव असेल ते, त्यानंतर व्यवसायाचा प्रकार काय आहे, सेवा देता का उत्पादन प्रक्रिया किंवा इतर जे काही व्यवसायाचा तुमचा प्रकार असेल तो टाका. त्यानंतर वाहन संबंधितला व्यवसाय आहे का, म्हणजे वाहन जे आहे गाडी संबंधित जे असेल ते व्यवसाय असेल तर होय करू शकता आणि इतर जर काय असेल तर ती तुम्ही इथे टाकू शकता, म्हणजेच लिहू शकता. त्या पद्धतीने तुम्ही लिहा. त्यानंतर 4 नंबरचा वाहनाचा प्रकार, वाहन जर असेल तर तुमच्याकडे ते कसलं आहे, माल वाहतूक आहे, प्रवासी आहे का, ट्रॅक्टर आहे का, इतर आहे. जर नसेल तर नाही टाका. जर असेल वाहन ते कुठलं आहे ते इथे टाकून घ्या. त्यानंतर 5वं आहे दरपत्रिकेतरी निवेदन किंमत. आता निवेदन किंमत म्हणजे तुमचा जे काही व्यवसाय होतो किंवा तुमची दर निवेदन किंमत किती आहे, एका जे काही असेल ते तुम्ही एका दिवसाची किंवा महिन्याची टाकू शकता. त्यानंतर व्यवसायाचा विस्तार, व्यवसायाचा विस्तार गावापर्यंत आहे का, तालुक्यापर्यंत, जिल्ह्यापर्यंत, राज्यापर्यंत, देशापर्यंत, जगभर जे काही असेल ते तुम्ही ते एक ठेवायचे, बाकीचं खुली मारायची आहे. त्यानंतर ग्राहक कोण आहेत, तुमचे ग्राहक कोण आहेत, ते ग्राहक कोण असतील ते तुम्ही तिथे लिहायचं आहे. त्यानंतर व्यवसाय संबंधित विक्री करण्यासाठी बाजारपेठ कुठे आहेत, तुमचे जे काही बाजारपेठ आहे ती कोणती आहे, कुठे आहे, ती बाजारपेठची नावं ती इथे तुम्ही टाकू शकता. तुमच्या गावाची बाजारपेठ असेल ती नावं इथे टाकायची. त्यानंतर शेवटचा पॉईंट आहे खर्च वजा करता अपेक्षित जे काही निव्वळ वार्षिक उत्पन्न आहे ते किती राहणार तुमचं असणार आहे ते इथे तुम्हाला लिहायचं आहे. वार्षिक जे काही उत्पन्न आहे ते खर्च वजा करून ते लिहायचं आहे. आणि ते हा जो अहवाल आहे तो त्याचा फोटो काढायचा आहे, PDF रूपात स्कॅन करायचा आहे आणि अपलोड करायचा आहे. हे झालं प्रकल्प अहवाल म्हणजेच प्रोजेक्ट रिपोर्ट. तो तुम्हाला इथे प्रकल्प अहवालमध्ये चूज फाईलवरती PDF स्वरूपामध्ये अपलोड करायचा आहे. तर इथे आपण अपलोड करून घेऊयात. प्रोजेक्ट रिपोर्ट आपण इथे म्हणतो. तर इथे प्रोजेक्ट रिपोर्ट आपला अपलोड झाला. अशा पद्धतीने त्याचे प्रिंट काढून ते त्यावरती सगळं तुम्हाला लिहायचे आणि अपलोड करायचे. त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन हे स्वघोषणापत्र आहे. त्यात मी तुमचं नाव येणार आहे इथं, त्यानंतर श्री तुमच्या वडिलांचं नाव येईल, मुलगा मुलगी जे असेल ते, वय किती आहे तुमचं, त्यानंतर आधार कार्ड नंबर इथे लिहायचा आहे, व्यवसाय तुमचा काय आहे ते लिहायचं आहे, राहणार तुमचा पत्ता इथं द्यायचा आहे, घोषित करते की हे खोडून तुम्ही ते लिहू शकता. त्यानंतर कोणत्या योजना करतं तर वैयक्तिक व्याज कर्ज योजना, या योजनेअंतर्गत ही सर्व कागदपत्रे हे सगळं लिहायचं आहे. त्यानंतर पात्रता प्रमाणपत्र येलो क्रमांक, येलो म्हणजेच जो आपला अर्ज क्रमांक आहे जो तुम्हाला मी कॉपी करून ठेवायला लावला होता, ज्याचा फोटो काढायला लावला होता, तो अर्ज क्रमांक टाकायचा, अर्जदाराची सही म्हणजे तुमची सही, त्यानंतर तारीख टाकायची आणि अर्जदाराचे नाव, ज्याचा अर्ज तुम्ही करताय किंवा तुम्ही असाल किंवा दुसरं कोण असेल तर त्यांचं इथे माहिती द्यायची आहे. ही सगळी प्रिंट काढून यावरती सगळी माहिती लिहायची आहे. सेल्फ डिक्लेरेशनमध्ये हे अपलोड करून घ्यायचं आहे. तर मी इथे अपलोड केलेलं आहे. अशा पद्धतीने प्रकल्प अहवालचा सुद्धा आणि सेल्फ डिक्लेरेशन दोन्ही दिलेले आहे. हे अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे आणि स्कॅन करून अपलोड करायचं आहे. दोन्ही पाहू शकता हे अशा पद्धतीने केलेलं आहे. तर इथे आपण आता हे कट करूयात. आता हे दोन्ही अपलोड केलेलं आहे. आता आपल्याला अर्ज ड्राफ्टमध्ये सेव्ह करायचं आहे. अर्ज जतन करा ऑप्शन बटन दिसेल. सगळी कागदपत्रे बरोबर अपलोड केलीत का पहा आणि अर्ज जतन करावरती क्लिक करा. आता खाली अर्ज जतन केला, सबमिट करावरती क्लिक करायचं आहे. आता आपण फायनली शेवटचं सबमिट करणार आहे. सगळी माहिती एकदा चेक करून घ्या. तुमचं नाव दाखवेल, तारीख दाखवेल, सगळी माहिती भरलेली आहे का पहा. कॅन्सल करून तुम्ही बघू शकता, नाहीतर सगळी बरोबर असेल तर आय अग्री करायचं आहे. आय अग्रीवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे तो सबमिट झालेला तुम्हाला दिसेल. आपला अर्ज क्रमांक यशस्वीरित्या सबमिट केलेला आहे. कृपया आपल्या डॅशबोर्डला भेट द्या. ओके करायचं आहे. आपला डॅशबोर्ड आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपला हा अर्ज क्रमांक आलेला आहे. आता आपल्याला काही एडिट करता येणार नाही. अर्ज तुम्ही इथे पाहू शकता, कोणत्या योजनेचं नाव आहे आणि स्थिती आहे पेंडिंग, म्हणजे आता आपण अर्ज केलेला आहे. सगळे कागदपत्र, आपला अर्ज हा महामंडळाकडे गेलेला आहे. त्यानंतर तो चेक केला जाईल आणि त्यावरती कारवाई सुरू होईल. तर अशा पद्धतीने हे तुम्हाला अप्लाय करायचं आहे. आणि इथे आपल्याला अर्जाची जर प्रिंट काढायची असेल तर अर्जाची प्रिंट काढण्यासाठी हा जो अर्ज क्रमांक आहे या अर्ज क्रमांकावरती क्लिक करा आणि हे अशा पद्धतीने अर्ज येईल. या कंट्रोल P दाबून तुम्ही याची प्रिंटसुद्धा काढून ठेवू शकता, सेव्ह करून ठेवू शकता. तर अशा पद्धतीने आपण अर्जामध्ये काय काय माहिती भरली ती सुद्धा इथे पाहता येईल. तर हा अर्ज करायचा आहे. आता स्थिती पेंडिंग आहे. आता थोड्या दिवसाने हा अर्ज चेक केला जाईल आणि यावरती पुढची व्हिडिओ आपण बनवणार आहोत. तर पेंडिंगपर्यंत आपलं झालेलं आहे. आपला अर्ज कसा भरायचा हे तुम्हाला समजलं असेल तर आपल्या मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा. या पुढची व्हिडिओ नक्कीच आपल्याला येईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.